पुढच्या बातमीकडे आता वळणार आहोत। पुणे अपघातामधील आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालला अटक करण्यात आलेली आहे। विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। मुलगा अल्पवयीन असल्यामुळे काल वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे पोलिसांनी रात्रीतून त्याला शोधून काढलेला आहे आणि आता त्याला अटक करण्यात आलेली आहे। पुणे अपघातामधील कार नोंदणी विनाच रस्त्यावर धावत असल्याची माहिती आता समोर आली आहे। आरटीए कडून धक्कादायक माहिती समोर आली आहे। बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून ही कार पुण्यामध्ये आणण्यात आलेली होती। पुण्यातील आरटीओ कार्यालयामध्ये कारच्या नोंदणीची प्रक्रिया ही अजूनही पूर्ण झालेली नाही। तर पुण्यामधल्या या घटनेसंदर्भात अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आमच्या सोबत आहेत। योगेश, कारवाई तर झालेली आहे, अटक झालेली आहे, मात्र जी माहिती समोर येते त्यानुसार या गाडीची नोंदणी झालेली नव्हती। तात्पुरती नोंदणी करून बंगळुरूमधून ही गाडी पुण्यात आणण्यात आली। वृषाली, निश्चितच या प्रकरणामध्ये अर्थात शनिवारी रात्री 3:30च्या सुमारास पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये जो अपघात झाला होता, ज्यामध्ये एक तरुण एक तरुणी यांचा मृत्यू झाला होता आणि या सगळ्या प्रकरणानंतर जो आरोपी होता तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला तात्काळ साधारणतः 12 तासांमध्ये लगेचच जामीन हा मंजूर करण्यात आला होता। मात्र पुणेकरांमध्ये जो काही संताप व्यक्त होत होता या संपूर्ण घटनेनंतर, त्यासोबतच राजकीय पक्षांनी सुद्धा या संदर्भात आंदोलनं केलीत, पुणे पोलीस आयुक्तांना निवेदनं सुद्धा दिलीत। त्यानंतर तात्काळ आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावरती काल पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर जो काही आरोपी आहे त्याचे वडील विशाल अग्रवाल हे फरार झाले होते आणि त्यानंतर काल संभाजीनगरमधून विशाल अग्रवालला अटक करण्यात आलेली आहे आणि आता पुणे पोलीस छत्रपती संभाजीनगरवरून पुण्यात या विशाल अग्रवालांना घेऊन येत आहेत आणि आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केला जात आहे। गुन्हे शाखेची काही पथकं ही विशाल अग्रवालच्या शोधासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये गेली होती। काल त्याला अटक सुद्धा रात्री उशिरा अटक करण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये निष्पाप दोघांना जीव गमवावा लागलेला आहे, त्यामुळे पुण्यामध्ये याचा संताप व्यक्त केला जात आहे। आणि ज्या पद्धतीने पुणे पोलिसांकडून जो काही आरोपी आहे त्याला जी काही कलम लावण्यात आली होती त्यावर सुद्धा मोठा विरोध होताना दिसतो आणि त्यामुळे तात्काळ पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना अटक केलेली आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे। कदाचित विशाल अग्रवालच्या थोड्याच वेळात कोर्टात सुद्धा हजर केले जाईल आणि कोर्टात नेमकी काय सुनावणी होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण घटनेनंतर पुणे शहरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे। नक्कीच धन्यवाद योगेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।